काळवटी साठवण तलावात 3 दिवसापासून शोध मोहीम सुरू। अंबेजोगाई शहरालगत असलेल्या काळवटी साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेले पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे वय अंदाजे 64 हे गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता असून अद्यापही त्यांचा कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही। घटनेला 2 दिवस उलटूनही शोध मोहीम निर्णयात्मक टप्प्यावर पोहोचू न शकल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। घटनेची माहिती मिळताच अंबेजोगाई पोलीस ठाणे, महसूल विभाग, तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अंबेजोगाई नगर परिषदेचे अग्निशामक दल, बीड जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक, परळी आपत्ती पथक तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवी बचाव पथके यांच्या संयुक्त सहभागातून व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। तलाव परिसरात बोटीच्या सहाय्याने शोध, पाण्याखाली उतरण्याचे प्रयत्न तसेच काठालगत सखोल तपासणी करण्यात येत आहे। मात्र तलावाची मोठी खोली, पाण्याखालील दाट गाळ, जलवनस्पती आणि मर्यादित यांत्रिक साधनांमुळे शोधकार्य अपेक्षेप्रमाणे पुढे सरकत नसल्याचे स्पष्ट होत आहे। अनुभवी गोताखोरांची संख्या मर्यादित असणे आणि अत्याधुनिक उपकरणाचा अभाव ही देखील मोठी अडचण ठरत आहे। दरम्यान प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी सध्या निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असल्याने या गंभीर घटनेवर थेट लक्ष देण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे। परिणामी शोध मोहिमेसाठी आवश्यक असलेली आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित गोताखोर पथक व अतिरिक्त मनुष्यबळ वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या निर्णयांची गरज असताना प्रशासकीय यंत्रणा अपेक्षित गतीने काम करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। या घटनेमुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सक्षम आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाकडे ठोस नियोजन आहे की नाही यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तलाव परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसणे, धोक्याचे फलक नसणे आणि नियमित देखरेखीचा अभावही या प्रकरणात चर्चेचा विषय ठरत आहे। सध्या शोध मोहीम सुरू असून पुढील काही तास व दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। प्रशासनाकडून या प्रकरणात अधिक प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले आहे।